हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तयाथ गीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, तत्त्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं तद्रूपं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गजानन्दर्पटाश्च अभङ्गकानीपमच्छिन्द्राद्या, चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा पुण्या बभूर्वनवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः, श्री गुरु भ्रून्मां। जय जयाजी वेंकटरमणा दया सागरा परिपूर्णा भक्त दुःख भंजना। पुढे ग्रंथ बोलवी मागल्या दाई कथन नागनाथा भेटला त्रिनंदन, विद्याभ्यासे दीक्षे कारण नाथ पंथी मिरवला। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचं जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला। मागच्या अध्यायाची संगती सांगतात, मागच्या अध्यायामध्ये त्या नागनाथांना दत्तगुरूंची गाठ झाली, ते त्यांना गिरनारला घेऊन गेलेले, तिथं पुढं चालून बद्रिकेदारला घेऊन गेले, तिथं महादेव शंकरांची गाठ घालून दिली। महादेव शंकरांच्या सांगण्यावरून सगळ्या विद्या दत्तगुरूंनी नागनाथांना शिकवल्या आणि नंतर ते सिद्ध झाल्यानंतर त्यांना तीर्थयात्रा करायला पाठवलेलं आहे। यावरी श्रोते पुढे कथन पूर्वी दक्षग्रही वार्ता जाण, निघाली विवाह योजना लक्षण मंगल कार्यात ते धवा। हिमालयाची आत्मजाती योजिली मंगल काजा, तेव्हा दानव देव भोजा पाचारण पाठविले। पुढे चालून हे नागनाथ गेले तीर्थयात्रा करायला। इकडे दुसरी घटना काय झालेली आहे तर महादेव शंकरांचं लग्न निघालेलं आहे आणि ते कोणाशी हिमालयाची जी पुत्री पार्वती, तिथे लग्नासाठी हे सगळं वराड निघालं। आता महादेवाचं वराड म्हणजे काय, ते सगळे भूत पिशाच त्याचप्रमाणे अनेक साधू संत ऋषी मुनी ते तर होते, पण त्याच्यामध्ये हे पिशाच हे भूतखेतं ते सुद्धा होते आणि हे सगळे लोक ते वरात घेऊन तिथे गेलेले दक्षराजाच्या दरबारामध्ये, हिमालयाच्या दरबारामध्ये लग्नासाठी त्या मुलीला बोलावण्यात आलेलं आहे। महादेव शंकर वर म्हणून उभे राहिले, पार्वती वधू म्हणून उभी राहिली आणि पहिल्याच रांगेमध्ये ते ब्रह्मदेव विष्णू भगवान वगैरे सगळे लोक बसलेले होते। पार्वतीचं सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाला काम भावना उत्पन्न झाली, त्यांचं ते काय राहवलं नाही, त्यांचं वीर्यपतन झालं, त्यांना मोठी लाज वाटलेली, ते त्यांनी त्यांच्या पायाने रगडवलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष, बाकीच्यांचं लक्ष जाणार नाही अशी परिस्थिती केलेली आहे। पण मात्र काय झालेलं आहे, ते महादेव ते जे वीर्य होतं ते प्रभावी होतं। आता इकडं लग्न लागलं, सगळं झालं, लोक सगळे टाळी लागल्यानंतर त्यांच्यावरती अक्षता वगैरे फेकण्यात आल्या आणि सगळे लोक तिथून उठले आणि त्यावेळेला ब्रह्मदेव सुद्धा उठून गेलेले। सगळं झाल्यानंतर तो शेवटचा होमसुद्धा झालेला आहे। मग त्या सेवकांनी तो सगळा कचरा गोळा केला आणि नदीला सोडून दिलेला आहे निर्मल्यासारखा।
त्याच्यामध्ये नेमकं हे ब्रह्मदेवाचं वीर्य जे आहे ते त्या नदीच्या पात्रामध्ये पडलं. वाहत वाहत ते त्या तीराला एका लागलेलं आहे आणि तिथंच त्या नवनारायणांच्यापैकी पिपला नारायणांनी प्रवेश केला आणि तिथं हळूहळू एका बाळकाचा देह तयार झालेला आहे. आयशा परी लावण्य लता सभेत मिरवे जगन्माता ते सौंदर्य देखून नाभी सुता कामानळ दाटला ते 60 विले जीव दशा रेती झाल्या अपार प्रवेशा 60 सहस्र ऋषी वेशी बाल किल्ले मिरवले ढळढळीत तरुण प्रवाही वाहत जात तो अकस्मात कुशवेष्टनी आतुडला संचरला परी कैसे रेती रोहिजा सवी विभिन्य असती तो मेळ त्या कुवेष्टी वृत्ती उदक पाना पातला. आणि अशा पद्धतीनं ते वीर्य वाहत वाहत गेलेलं आहे. त्या एका तीराला ते लागलेलं आहे. तिथं पिपला नारायणांनी प्रवेश केला, नवनारायणांच्यापैकी शेवटचे नारायण, आणि तिथं एका बाळाचा देह तयार व्हायला लागलेला आहे. कुशवेट करम गरम भुवन त्या माझी हे सगन वाटे लागता स्वेद विधान कीट नाही करुण्या अंड स्वेद प्रकरण नाहीसे जीवा उत्पत्ती स्थान असो या विधाने करून मूर्ती रचले 9 मास 9 महिने 9 दिवस झालेले आहे. त्या बाळाच्या शरीरामध्ये आता चेतना यायला लागलेली आहे आणि ते बाळ तिथून आता रडायच्या आवेशामध्ये आहे. आणि एवढ्यामध्ये काय झालेलं आहे की ते जे बाळ आहे ते खरोखरच आलेलं आहे. चैतन्य भर्तरीनाथ चैतन्य चरपटीनाथ महाराज की जय. देह वाढता सबळवंत कुशमूळ झाले त्रुटीत मग ढाळपणी महिवरती बाळ दृष्टीत ते आले तो त्या ठाई अकस्मात सत्यश्रवा विप्र भागीरथीत येऊनिया दर्भानिमित्त कुशवेष्टी विलोकी. ते बाळ रडायला लागलेलं आहे आणि नेमकं त्याच वेळेला दर्भ गोळा करण्यासाठी एक ब्राह्मण सत्यश्रवा नावाचा तो तिथं आलेला होता. ते गावाचं नाव पुनीत गाव असं होतं आणि त्या पुनीत गावामध्ये हा ब्राह्मण राहायचा आणि त्यांना उदरनिर्वाहाचं साधन फक्त पूजापाठ करणे एवढंच होतं. मग तो दर्भ गोळा करण्यासाठी आला. सकाळचा वेळ होता 12च्या आतमधला आणि त्याने त्या बाळाला पाहिलं आणि इथून कुठून आवाज येतो म्हणून त्यांनी कानोसा घेतला. त्या बाळाच्या जवळ जाऊन पाहतो तर ते बाळच आहे. अतिशय तेजस्वी आहे, दैदिप्यमान आहे, पण मात्र आपण हात कसा काय लावा त्याला म्हणून त्याला भीती वाटलेली आहे. चित्ती म्हणे हे बाळ कोणाचे आहे तेजपुंजाळ की उर्वशी उदर कमळ टाकून या गेलीसे या तरी याची पुन्हा माता येऊन भेटेल कधी आता परे प्रेम रहित लोभ ममता टाकून गेलीसे. बहुतेक याची आई कोणतरी उर्वशी रंभा तिलोत्तमा मेनिका याच्यापैकी कोणतरी असली पाहिजे कारण ते दिसतच होतं तसं राजबिंड आणि अतिशय सुंदर. फक्त तो विचार करतो की आपण जर या बाळाला हात लावला तर न जाणू त्याचे आईवडील इथं जवळपास कोणी असतील आणि ते इथं येऊन आपल्याला बोलतील. ऐसा तर्क वितर्क करीत परतो बाळानं लावी हात कैसे न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना. अतिवितर्के भेदले मन परी मोहे वेष्टिले पंचप्राण चित्ती म्हणे कैसे सोडून बाळा लागे जावे. ते जर आईवडील जरी असते तर नक्कीच आले असते. ते जर त्या अर्थी ते इथं येत नाही त्या अर्थी हे बाळ एकटंच पडलेलं आहे आणि आपण त्या बाळाला हात लावा. पण मात्र त्याच्या मनामध्ये असे संकल्प विकल्प चाललेले आहेत हात लावा का नाही लावा, बाळाला घ्यावा का नाही. आणि अशामध्ये काय झालेलं आहे वरतून ह्या सगळ्या गोष्टी आहे. देव सुरगण पाहत होते. त्यांनी हा ब्रह्मदेवाच्या बिर्यापासून तयार झालेला बाळ आहे हे ओळखलं आणि त्याच्या स्वागतासाठी जणू त्याच्यावरती फुलांची वृष्टी केलेली आहे. आणि मग मात्र ह्या सत्यश्रवानी बाळांनी गुरुजींनी पाहिलं त्याला आणखीनच भीती वाटली. हे बाळ एकटंच पडलेलं आहे आणि याच्यावरती फुलं येऊन पडतात त्या अर्थी हे काहीतरी दुसरंच काही आहे. मग त्या देवतांनी आवाज दिलेला आहे काय सत्यश्रवा तू काही चिंता करू नको, अरे हे जे बाळ आहे हे अवतारी पुरुष आहे, तू याला खुशाला घरी घेऊन जा. मग तर तो आणखीनच घाबरला. आपलं नाव इथं कसं काय माहिती पडलं यांना आणि आपलं नाव घेऊन बोलून राहिलेले कोणीतरी. देव काय त्यांना दिसलेले नाही तोपर्यंत. आणि मग मात्र त्यांनी जो पूर्वी तो हळूहळू पळत होता तो आणखीन जोराने पळायला लागलेला आहे मागं. आणि मग ते देवदेवतांनी पाहिलं की नारद मुनी तिकडून येत होते. नारद मुनींना त्या देवतांनी थांबवलं
आणि त्यांना सांगितलं की महाराज अहो एवढं काम तुम्ही आता करा. अहो हे जे बाळ जिथं जन्माला आलेलं आहे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या बिर्यापासून तयार झालेलं आहे. आणि नारदाला गुरुजी त्या सगळ्या देवतांनी कामगिरी दिलेली आहे की तुम्ही या सत्यश्रावा ब्राह्मणाला कसं जा पुढं जा, त्यांना थांबवा आणि हे बाळ त्यांना घेऊन जाईल अशी परिस्थिती तुम्ही तयार करा. मग हे नारद जे होते ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि हा जो बाळ आहे हाही ब्रह्मदेवाचा, पण हा आपलाच लहान भाऊ आहे अशी भावना नारदाची पहिल्यापासून तयार झालेली आहे. आणि त्यांनी ते काम पत्करलं. ते म्हणे की मी कोणी जर नाही करत मी ते काम करीन. काही कामं असे राहतात की ते सगळ्यांना करताच येते नाही, ज्याचं काम त्यांनीच करावं लागतं. यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला नारदाने. ती जाऊन उभे राहिलेले सत्यश्रावा पळत होता. अरे थांब ब्राह्मणा, घाबरू नको, काय झालेलं आहे. मग त्यांनी सांगितलं की अहो महाराज तिथं त्या नदीच्या काठावरती एक बाळक पडलेलं आहे आणि त्याच्यावरती फुलं पण येऊन पडले आणि कुणीतरी मला आवाज देऊन सांगतं की थांब या बाळाला घेऊन जा. त्यावेळेला ते म्हणतात यार तू घाबरू नको, मी तिकडूनच आता स्वर्गाकडूनच येऊ राहिलेलो आहे. ते जे तुला आवाज देत होते ते स्वर्गातले ब्राह्मण देव आहेत ते, आणि त्यांची अशी इच्छा आहे हे बाळाला तू घेऊन जावा. शिवाय हे बाळ जे आहे हे सामान्य बाळ नाही, हे अवतारी बाळ आहे. ब्रह्मदेवाचं वीर्य त्यांनी चरपटवलं पायाने, म्हणून हे बाळ तयार झालेलं आहे. तेव्हा तू या बाळाला घे, घरी घेऊन जा, त्याचं पालनपोषण कर आणि त्याचं चरपटी असं नाव ठेव, कारण त्यांनी चरपटवलेलं आहे पायाने ब्रह्मदेवाने, असं म्हणून त्यांच्या मनातली भीती काढलेली आहे. दोघंजण तिथं आलेले. पुन्हा देवतांनी पुष्पवर्षाव केला. पुन्हा तो ब्राह्मण घाबरला आणि तो म्हणतो बाबा तुम्ही काही म्हणा, माझं काय धाडस होत नाही, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हा पुढं, तुमच्या हाताने त्या बाळाला उचला आणि माझ्या हातात द्या, मग मी घेऊन जातो. त्या पद्धतीने नारदांनी, त्या ब्राह्मण रूपी नारदाने ते बाळ उचललं, त्या सत्यश्रावा ब्राह्मणाच्या ताब्यात दिलं, हातामध्ये घेतलं आणि ते बाळ रडायचं थांबलेलं आहे. घरी घेऊन आलेले. त्यांची जी पत्नी होती तीही अतिशय पतिव्रता आणि सात्विक होती. त्याच्या हातामध्ये ते सोपवलं आणि सांगितलं की आपल्याला हा दर्भ गोळा करण्याच्या निमित्ताने गेलो आणि तिथं आपल्याला हा बाळ मिळालेला आहे. ऐसे सुरवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता, ब्रह्मवीणा घेऊन हाता महीवरती उतरला. प्राण झाला कासा बेसमुखीनं निघे श्वासोच्छ्वास, ते पाहुणे नारद त्याचं बोलता झाला महाराजा. परीनं मागे पाहत पडझड झडत आलो लगबगे, पिशाचगण येऊन उभा राहा म्हणतस. मला असं वाटत होतं की कुणीतरी ते पिशाच भूत घेत आहे म्हणून मी तिथून पळत होतो, पण मात्र प्रत्यक्ष एक ब्राह्मण आला आणि त्यांनी माझी ही भीती घालवली. ते बाळक त्यांनी स्वतः उचलून आपल्या हातामध्ये दिलं. त्याच्या जन्माची कहाणी अशाशी सांगितलेली आहे. ब्रह्मदेवाने त्यांच्या पायाने त्यांचं जी चरपटवलं म्हणून याचं नाव चरपटीनाथ असं ठेव असं सुद्धा सांगितलेलं आहे. झोकली याचे कारण तुझं बोलाविले नामाभिधाने, येरी म्हणे माझेची नाम सत्यश्रवा म्हणतात. नारद म्हणे असो कैसे सत्यश्रवा नाम तुझे बसे, म्हणून पुकारित होते देव तैसे भूत चेष्टा नसे द्या. तरी सकळ संशय सांडून बाळनी सदना लागून, याचे करी संगोपन सकळ सिद्धी साधती. स्वतः त्या ब्राह्मण रूपी नारदाने ही गोष्ट सांगितल्यानंतर मात्र त्या ब्राह्मणाला धीर आलेला आहे सत्यश्रवाला. त्याने ते बाळक आपल्या हातामध्ये घेतलं आणि घरी घेऊन आलेलं आहे. सत्यश्रवा विचारी मानसी, स्वर्गात मम नाम काय माहितीसी, हाती संशय धरून चित्ता शिक्षण एक तिष्ठसे. करून पावे वृद्धिदृष्टी तो देखील अपार देव थाटे, तरी नारद कृपेची हातवटी देवदृष्टी पडेले. नारदांच्या त्या सामर्थ्यामुळं त्यांना देवसुद्धा दिसलेले आहे सत्यश्रवाला. तो म्हणतो की मी किती भाग्यवान आहे की मला प्रत्यक्ष देवतांचं दर्शन ह्या निमित्ताने झालेलं आहे. मग मात्र त्याने ते बाळ घरी आणलेलं आहे आणि त्या बाईच्या ताब्यात दिलं पत्नीच्या. त्या पत्नीने त्याला घेतलेलं आहे आणि त्याला खाऊ पिऊ घालायला सुरुवात केलेली आहे. बाळ ओपणी नारद मुनी बोलता झाला त्याला गुणी, सत्यश्रवा बाळ नामी चरपट आहे से पाचारी. सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त, येरीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला. देवदेवता निघून गेलेले आहेत. नारदसुद्धा तिथून गुप्त आलेले आहे आणि घरी आणल्यानंतर ह्या बाळाला त्या ब्राह्मणाच्या पत्नीने घेतलं आणि जसं काही आपल्या जसे अनुसयेच्या पुढे जसे दत्त अचानक प्रगट झाले तसंच हे लहान बाळ आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांचं पालनपोषण करायला सुरुवात केलेली आहे. तेथे अवचट झाला लाभ झाला सूत तू ते दैवेदी झाला, तरी पालन करून नाम याला चरपट आहे से पाचारी. त्याच्या योगे करून सुवरांचे पाहिले चरण, मग मुळापासून सकळ कथन कांते पाशी वदळ. तुला काय सांगू, प्रत्यक्ष देवदेवतांनी याच्यावरती
पुष्पवृष्टी केलेली आहे, तेव्हा हा काही सामान्य माणूस नाही, हा कोणीतरी अवतारी बाळ आहे. ऐसे म्हणून चंद्र नारी बाळ हृदय कवळी करी, परी अति स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवित. देवी वाढोरी चरपट ऐसे बोलून नाम गीत गात असे साधू सम, ऐसे सलील जाऊन प्रेम अपार दिवस लुटले. हळूहळू हे बाळ त्यांच्या घरी मोठं व्हायला लागलेलं आहे. 12 दिवसाचं झाल्यानंतर त्याला पाळण्यात घातलं. चरपटी असं त्यांचं नाव ठेवलेलं आहे. आणि आता त्या बाळांचा तिथं संगोपन त्या ब्राह्मण जोडप्याने सुरुवात केलेली आहे. सप्तवर्षेपर्यंत पालन केले कालस्थित, उपरी मौजी बंधन त्यात अतिसादरे केलेसे. मग तरुणी वेदाध्ययन शास्त्रविद्येत केले निपुण, मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडी गेले. ब्राह्मणामध्ये 7व्या वर्षी मुंज करतात, त्याच्या आतमध्ये मुंज झाली पाहिजे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती मुंज केली आणि मुंज केल्यानंतर त्या विद्यार्थीला ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्या पद्धतीनं हे बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलेलं आहे. तर स्वतः वडीलच गुरुजी होते. त्यांनी मग त्यांना सगळे वेद शास्त्र उपनिषद व्याकरण ज्योतिष वगैरे सगळं काही शिकवलेलं आहे. ह्या उपरी कोणे दिवशी गमन करता देवऋषी, सहज येत पुंत ग्रामासी स्मरण झाले नाथाचे. भगागंतुका आता वेश धरून पाय सत्यश्रवाचा आश्रम, तो 12 वर्षाचा चरपट नाम महातेजस्वी दिसत. इकडं हे नारद मुनी स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये फिरत असताना एकदा त्यांना त्या चरपटीनाथाची आठवण झाली आणि आपला तो भाऊ आहे म्हणून त्यांच्याबद्दल स्नेह अगोदर तयार झालेला होता. आणि ते फिरत फिरत तिथं आलेले पुण्यात गावामध्ये सत्यश्रवा ब्राह्मणाच्या घरी एका साध्या ब्राह्मणाचा वेश घेऊन आणि तिथं जाऊन त्यांनी त्या चरपटीनाथांना पाहिलेलं आहे. तोपर्यंत हे चरपटीनाथ 12 वर्षाचे झालेले होते. ब्रह्मरेच जर प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी, त्या मोहाने सकळ करणे चरपटाची देखली. परमतोष मानून चित्ती जात बद्रिकाश्रमाप्रती, त्वात्रय आणि मत्स्यते निर्दृष्टी देखील. 12 वर्षापर्यंत ते झालेले चरपटीनाथांना नारदांनी पाहिलं. त्यांना मोठा आनंद वाटलेला आहे की आपला हा भाऊ हा आपली उत्पत्ती ब्रह्मदेवापासून आहे आणि ह्या चरपटीनाथांची पण उत्पत्ती ब्रह्मदेवापासून आहे. लोकांना जरी माहिती नसलं तरी पण आपल्याला हे माहिती आहे, म्हणून त्यांच्यावरती त्यांचा विशेष स्नेह होता. त्यांनी ते 12 वर्षाच्या चरपटीनाथांना पाहिलं. आणि हा सामान्य माणूस नाही, पिप्पलायन नारायणाचा अवतार आहे. जे पहिले कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन, त्याचप्रमाणे करभंजन ध्रुमी चमस हे 8 नारायण होऊन गेले. त्यांचे प्रत्येकाचे नाथ झाले आणि हे शेवटचे पिप्पलायन नारायण त्यांचा अवतार हा चरपटीनाथ आहे. म्हणून त्यांच्याबद्दल त्यांचा विशेष स्नेह होता. ते वेळोवेळी जाऊ येऊ असं म्हणून त्यांनी त्यांची शिफारस करायचं ठरवलेलं आहे. आणि मग ते तिथून निघाले आणि पहिले बद्री केदाराला आलेले. बद्री केदाराला येऊन त्यांनी पहिल्यांदा महादेव शंकरांचं दर्शन घेतलेलं आहे. मग भावे करून ते वेळा उभयतासी जाऊन भेटला, त्या ते पाहून लोटला चित्त सर ते प्रेमाचा. परमतोष मानून चित्ती जात बद्रिका आश्रमाप्रती, त्वात्रय आणि मत्स्यते निर्दृष्टी देखील. त्या ठिकाणी गेल्यानंतर महादेवांचं दर्शन घेतलं तर तिथं अगोदर मच्छिंद्रनाथ आणखीन दत्तमुनी हेही महादेवाच्या दर्शनाला तिथे आलेले होते निमित्त कारणाने. मग काय त्या तिघांचं त्यांना दर्शन झालं नारदांचं. नारदांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि महादेव शंकरांना ही गोष्ट सांगितली की महाराज अहो हा पिप्पलायन नारायणाचा जो अवतार जो ब्रह्मदेवाच्यापासून तयार झालेला तो ह्या पुणेच गावामध्ये सत्यश्रवा ब्राह्मणाच्या घरी वाढून राहिलेला आहे. मात्र तुम्ही त्याच्यावरती कृपा करा, त्याला सनाथ करा आणि आपल्या नाथपंथामध्ये घ्या. महादेवांनी तो विचार केला आणि दत्तांना आज्ञा दिलेली आहे की दत्त महाराज अहो तुम्ही त्यांना काहीतरी आपल्या नाथपंथामध्ये घ्या. त्यावेळेला दत्तमुनी म्हणतात की महाराज अहो असं कसं सगळ्यांना घेता येईल, घ्यायचं असेल तर त्यांना काहीतरी अगोदर पश्चाताप झाला पाहिजे आणि मग तिथं भक्ती उपसती, वैराग्य तयार होतं आणि मग त्यांचा जो परमार्थ मार्गातला प्रवास आहे तो सुखकर होतो. त्याच्यासाठी त्याला पश्चाताप झाला पाहिजे. मच्छिंद्रनाथसुद्धा ही गोष्ट ऐकून राहिलेले आहे. त्यावेळेला नारद म्हणतो मग त्याच्यात काय अवघड आहे, आम्ही त्याच कामावरती आहोत. आम्ही जाऊन त्या ठिकाणी तिथं काहीतरी अशी घटना घडून आणू की बरोबर त्या चरपटीला पश्चाताप होईल आणि तो आपल्या मार्गाकडे वळण. वार्ता ऐकता आदिनाथ दत्तात्रया बोलत की तुम्ही नवनारायणात सनात करून इच्छिले. पिप्पलायन नारायण अवतार मिरवला चरपट नाम, तया आता सनात करून कल्याण रूपी मिरवालं. महादेवांनी आज्ञा दिली, मच्छिंद्रनाथांनी पण अनुमती दिली, त्यांना अनुमोदन दिलेलं आहे. मग दत्तमुनी म्हणतात की आता तुम्ही फक्त त्यांना पश्चाताप उपजावा, मग मी माझं काम करीन त्यांना अनुग्रह देण्याचं. अवधूता प्रति पाहिली शीघ्र पुनीत ग्रामक्षती,
पवित्र होऊन विद्यार्थी सत्यसेव्या ते भेटला. म्हणे महाराजा गुरुवर्या मी विद्यार्थी विद्या काजा, तरी मजवर करून दया विद्यारत्न होपावे. म्हणजे आपल्या अपरोक्ष आपल्यासाठी बरेच काही चांगल्या गोष्टी घडत असतात, आपल्याला समोर कळत नाही किंवा कोणी सांगत नाही, पण मात्र आपल्या हिताचे काही हितचिंतक जे राहतात तशा गोष्टी करीत असतात. त्याप्रमाणे या नारदांनी ती गोष्ट मनावर घेतली आणि त्यांनी एका ब्राह्मणाच्या मुलाचा वेश घेतलेला आहे आणि ह्या पुनीत गावामध्ये सत्यश्रवा ब्राह्मणाच्या घरी आले. सत्यश्रवा ब्राह्मणाच्या पाया पडले आणि त्यांना सांगतात की गुरुजी तुम्ही माझे आचार्य व्हा आणि मला हे जे वेद उपनिषद भिक्षुकी व्याकरण हे सगळं शिकवा. मग त्यांनी मान्य केलं की काय हरकत नाही, आपला मुलगा शिकतोच आहे चरपटी, त्याच्याबरोबर तू राहत जाय, तुलाही शिकवू, तुला काही वेगळं शिकवण्याची गरज पडणार नाही. मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणे कुलंबायसे स्वदेहा नामाने सत्यसेवा बदलासे. कुलंब नावे नारद मुनी चरपट नामे करुणी उभयता एकासनी अभ्यास करते सद्विद्या. अरे बघ तुझं नाव काय? त्यावेळेला हे नारद ज्यांनी ब्राह्मण मुलाचा वेश घेतलेला होता ते म्हणतात की माझं नाव कुलंब आहे. तर ठीक आहे म्हणे कुलंबा, तू आता चरपटी आणि तुम्ही दोघंजण बरोबर राहा, सकाळी लवकर उठा आणि ज्या सांगितल्याप्रमाणे माझ्या मागे ते वेद संहिता वगैरे मी तुम्हाला त्याची दीक्षा देईन, संहिता तुम्हाला ऐकवीन, तुम्ही त्या पद्धतीने पाठ करा. त्याचे गृही प्रयोजन करणे होते वटी भरणं. तो ग्रामजोशी म्हणून पाता राया पातला, परिकोटीनं लागे ठिकाण तो अवसर आला दैवे करून. तया ग्रामी एक यजमान पाता राया पातला. आता वास्तविक पाहता त्या नारदाला काही शिकण्याची गरज नव्हती काही, त्यांचं सगळं अगोदरच शिकलेले होते. ते स्वतः ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते, पण मात्र केवळ ह्या चरपटीनाथांना काहीतरी पश्चाताप झाला पाहिजे त्याच्यासाठी ते तिथं आलेले होते. पण मात्र त्यांना कोणता अवसरच सापडा नाही, एखादा प्रसंग की जेणेकरून त्यांना पश्चाताप होईल. पण एक दिवशी काय झालेले, तशी घटना घडून आलेली. एका यजमानाच्या घरी नेमकं ओटी भरण्याचा कार्यक्रम होता आणि तो यजमानाने माणूस पाठवला की सत्यश्रवा गुरुजींना तुम्ही घेऊन या. आता हे गुरुजी बसलेले होते पूजेला, त्यांनी सांगितलं की मला तर काय आता जाता येणार नाही, पण हे चरपटी तू जा आणि त्यांचं तेवढं काम करून दे ओटी भरण्याचं, आणि पाहिजे तर ह्या कुलंबाला पण बरोबर घेऊन जाय. असं म्हटल्यानंतर ते दोघेजणं त्या यजमानाच्या घरी गेलेले आहे. पातला परी सत्यश्रवा बैसला होता अर्चित देवा. मग चरपटा सांगून मनोभावा नारदास पाठवला. चरपट जाऊन त्याचे धामी विजय रखला मनोधर्मी. उपरी यजमान दक्षिणा पाणी येता झाला. महाराजा त्या ठिकाणी गेल्यानंतर आता तिथं काय पाहायचं, ते स्वतः प्रवीणच झालेले होते, गुरुजींनी शिकवलेलं होतं. चरपटेंनी स्वतः मुख्य पुरोहित म्हणून कार्य केलं. त्यांच्या हाताखाली हे कुलंब ब्राह्मण राहिलेले हे नारद रूपी नारद, आणि तिथे त्यांचं ते पूजा त्यांनी व्यवस्थितपणाने करून दिले. यजमान खुश झाले आणि मग ते दक्षिणा द्यायला आलेले. मग यांनी बरोबर डाव साधला. नारद मुनी ते वाटच पाहत होते की काहीतरी अशी घटना घडून आणायची की जेणेकरून ते वडील याला मारतील किंवा काहीतरी बोलतील, ताडण करतील आणि मग यांच्या मनामध्ये पश्चाताप निर्माण होईल. त्याप्रमाणे तो गुरुजी दक्षिणा देण्यासाठी म्हणून ज्यावेळेला ते यजमान आले त्यावेळेला ते दक्षिणा देण्याच्या अगोदरच ह्या कुलंबाने नारदाने अशी कळ लावली, चरपटी अरे ते आता दक्षिणा घेऊन आलेत, पण माझं असं मत आहे आपण काय ती दक्षिणा घेऊ नये. अरे असं कसं म्हणतो, आपला धर्म आहे दक्षिणा घेण्याचा. मग तू पाहा घ्यायचं असेल तर घे, पण त्यांनी जर जास्त जर दक्षिणा दिली तर ठीक आहे, जर कमी जर दक्षिणा दिली तर ते वडिलांना आवडणार नाही. बरं, मग तो म्हणतो, मग चरपटी म्हणतो की तुम्हाला काय करायचं, मी बरोबर माझ्या भाषेमध्ये पटवतो आणि त्यांच्याकडून जास्त दक्षिणा काढतो. वाजवीपेक्षा जर जास्त दक्षिणा मिळेल तर वडील आपल्याला अभिनंदनच करतील, आपल्याला काय ते हरकत घेणार नाही. मग हे सगळ्या गोष्टी घडवूनच आणायच्या होत्या. म्हणून या नारदांनी वेगळं त्यांना सांगितलं आणि नेमके ते ज्या वेळेला त्यांनी दक्षिणा दिली तर गुरुजींनी यांनी पाहिली, अहो एवढीच खूपच थोडी दक्षिणा होती ती. त्याच्या अगोदर ह्या कुलंबाचं मत होतं की त्यांनी दक्षिणाच घेऊ नये, त्याच्याऐवजी ते सोपून द्यावा, बाबा गुरुजी येतील, मोठे गुरुजी वडील तुमचे, आणि ते दक्षिणा घेऊन जातील. पण मात्र ते घडवायचं होतं म्हणून त्यांनी तिथं अशी कळ लावली. आणि मग चरपटीनं जेव्हा पाहिलं ही दक्षिणा फार थोडी, त्यावेळेला ते म्हणतात, अहो तुम्हाला काही कळतं का नाही, अहो दक्षिणा ती योग्य दक्षिणा द्यायला पाहिजे. त्यावेळेला ते जे यजमान होते तेही हुशार होते, जुने होते. ते म्हणतात की ब्राह्मणाला दक्षिणा द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त द्यायला पाहिजे असं विधान नाही. पण जर एखाद्याची ताकद नसेल तर मग ते म्हणतात चरपटीचं उत्तर त्याच्या पुढं तयार,
मग जर तुम्हाला जर द्यायची ताकद नव्हती तर मग बोलवलंच कशाला, असं म्हटल्यानंतर त्या यजमानाला पण राग आलेला आहे. इकडं या कोलंबारूपी नारदांनी अशी कला केली तर तिथून गपचूप निघून गेलेलं आहे. आणि इकडे येऊन गुरुजींना सांगितलं काय तो चिरपटी, अहो तिथं जाऊन खुशाल दक्षिणा मागतो. बरं दक्षिणा मी म्हणतो चांगला की बाबा वडील येतील काय पाहतील. बरं दक्षिणा घेतली तर घेतली आणि ते बी कमीच आहे म्हणून त्यांच्याशी वाद घालून राहिलेलं ते. असं म्हटल्यानंतर गुरुजींना राग आलेला आहे. रागाच्या भरात ते तिथं निघाले. यजमानाच्या समोर त्यांची ती जी चाललेली होती गोष्ट ती स्वतः सत्यश्रवा ब्राह्मणांनी पाहिली आणि मग मात्र त्याला त्या चरपटीबद्दल रागच आलेला आहे. तो यजमान आणि सुत बोलबाली ऐके समस्त ते पाहुनी साक्षवंत अति कोप वाढला. त्याची ताडण होता मुखावरती चरपटे पडला क्रोधा होती. आधीची बोलता यजमानाप्रती क्रोध के भिजलासे त्याबरी चरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती. मग सर्व त्यागुनी जलपत गावाबाहेर निघाला. आता या ठिकाणी तिथं स्वतः गुरुजी वडिलांनी पाहिलं की अशी घटना झालेली आहे आणि यांनी स्वतः ती घेतलीच नाही, पण उलट ते यजमानाला ते बोलून राहिलेले. ते दक्षिणा काही मिळू नाही मिळू पण यजमानाला बोलणं ही काही गोष्ट बरोबर नाही. आणि मग मात्र त्यांना राग आलेला आहे आणि त्यांनी त्या रागाच्या भरात त्यांना 2-3 गोष्टी सुनावल्या. आता ते चरपटी होते त्यांना यांनी अगोदर भरपूर हवा भरून टाकली होती का तुम्ही ते दक्षिणा घ्यायची जास्तच घ्यायची नाही तर ती घ्यायचीच नाही. आणि त्या भरामध्ये चरपटी काहीतरी बोलले आणि वडिलांना राग आला आणि वडिलांनी खाडकन त्यांच्या मुस्काटामध्ये एक मारली. मुस्काटामध्ये मारल्यानंतर त्यांना मोठं खेद वाटलेलं आहे की बा एकतर माझ्या बाजूने वडिलांनी बोलायला पाहिजे. अहो मी काही झालं तर मुलगा आहे त्यांचा आणि यांनी माझ्या बाजूने बोलले तर सोडूनच दिलं. उलट मला तर यजमानाच्या समोर माझ्या मुस्काटात मारली. खूप मोठा राग आलेला आहे त्यांना आणि ते तिथून निघाले बाहेर आणि गावाच्या बाहेर एक भगवतीचं मंदिर होतं तिकडं जाऊन बसलेले आहेत. गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊन बसला गुप्त मार्ग. पश्चातापे झाला योग मना माझे दाटेना. एरीकडे नारद मुनी अंतरसाक्षी सर्व जाणूनी दिव्य भव्य विप्रप्राज्ञे द्वितीय वेश द्वितीय नटलासे. आता हे सगळं जी गोष्ट आहे हे चरपटीनाथांच्या काहीच मनी झाले नव्हत्या त्या गोष्टी, पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी ह्या नारदान रूपी ब्राह्मणाने कुलंबाने घडून आणलेल्या होत्या. आणि ते जो चरपटी निघाला वडील विचार करतात की जाऊन कुठं जाणार आहे, संध्याकाळी भूक लागल्यावर बरोबर घरी येईल. पण मात्र तो काही परत लवकर येत नाही कारण की इकडं ह्या नारदाने कुलंबाने दुसरीच आणखीन कला केली. त्यांनी पुन्हा एका दुसऱ्या ब्राह्मणाचं रूप घेतलं. त्या भगवती किल्ल्यामध्ये गेले जिथं ते चरपटी बसलेले होते. त्यांना जाऊन सांगतात की तुम्ही कोण, तिथं का म्हणून आले. त्यावेळेला चरपटीने झालेली घटना सगळी सांगितली. अर्थात हे सगळं माहिती होतं नारदाला, पण मात्र त्यांनी त्या पद्धतीने असं सांगितल्यानंतर ते म्हणतात की तुमचे वडील काही वयामानाचं त्यांना आहे का नाही, काही म्हातारपणी चढ लागला का काय, आपला मुलगा असून खुशाला असं बोलतात, हे काय आपल्याला पटलं नाही बा. त्यावेळेला चरपटी म्हणतात की जाऊ दे आता मला काय तिथं घरी जायचं नाही आहे पुन्हा. हे मनात म्हणतात मग मी तरी कुठं म्हणतो घरी जाय. आता त्याच्याऐवजी आपण काय करू, आपण 2 जण जाऊ आणि तिथं याला काशीला जाऊ. तिथं जाऊन आपण काहीतरी विद्या अभ्यास करू. पण तू एक काम कर, चरपटीने त्यांना सांगितलं त्या नारद रूपी ब्राह्मण रूपी नारदाला, कारण हे कुलंब नव्हतं हे दुसरा वेश होता. त्यांना सांगितलं तू असं कर, एवढं एक माझं काम कर बा, घरी जा आणि तिथं कुलंब आहे त्या कुलंबाला म्हणा की मी चरपटीनं तुला इथं बोलवलेलं आहे. त्याप्रमाणे हे निघाले. आता निघाले का तेच होते ते. त्यांनी फक्त स्वतःचा वेश बदलवला, कुलंबाचा वेश करला, तिथं आलेले आहे आणि चरपटीला म्हणतात की अरे मी तुलाच पाहत होतो. कशाच पाहत होतं ते मुद्दाम त्यांना काहीतरी ते उपजावतच होतं. म्हणून त्यांनी तिथं जाऊन त्या चरपटींची गाठ घेतली आणि त्यांना सगळं सांगितलेलं आहे. आणि आपण असं करू, तुझ्या वडिलांनी मारलं हे काय मला काय पटलं नाही, पण एक काम करू आता आपण, तू एकटा जाऊ नको, मी पण तुझ्याबरोबर येतो. आपण काशी क्षेत्राला जाऊ, तिथं जाऊन विद्याग्रहण करू. वडिलांनी तर शिकवलं ते आपल्याला, पण काशीला वरिष्ठ विद्या मिळते आणि आपलं नावलौकिक होईल असं म्हणून त्यांचं मन वळवलेलं आहे. ऐकूनी चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. ऐशा क्रोधे पुत्रा लागून दुखविले वृद्धाने. आपले चरण संपुट पुत्रापायी येता नीट. मग पुत्र मर्यादा रखून चोखट. महात्म्य आपले रक्षा. चरपटीनं आणखी कुस्ती जोडली. ते जे वडील आहे ते काय वडिलांचं कर्तव्य करणारे नाही आहे. अहो जसं मुलाचा धर्म आहे वडिलांची आज्ञा पाळावी, तसं वडिलांचं पण धर्म आहे ना की मुलाच्या पुढं जास्त काही बोलू नये, त्याला दुःख होऊ नये
अशी गोष्ट करू नये. आणि ज्या वेळेला आपलं पाय तर मुलाच्या पायाला येऊ लागतं तो सज्ञान होतो, मग त्यांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही पडायला पाहिजे. आणि यांनी मात्र असं केलेलं आहे. ऐशी चाल जगतात प्रसिद्धपणे आहे वर्तत, तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित बुद्धिभ्रष्ट म्हणावा. ऐशाचा संग तेजून तू सेवावे महाकानन, परतून त्याचा वदना वदन जाऊ नये पुत्रांनी. मग तू तरी कशाला परत जातो? त्यापेक्षा आपण दोघं जण जाऊ काशीला आणि तिथं जाऊन सगळ्या प्रकारचे विद्या अध्ययन करू आणि तिथून त्यांच्यापेक्षा शेरात सवा शेर, बाप से बेटा सवाई, गुरु से शिष्य सवाई असं आपण त्यांना दाखवून देऊ. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपा लोप करून कुलंब वेशे नटलासे. पुन्हा त्यासाठी शीघ्र येऊन केले चरपटा लागी देखणं, म्हणे पिसाट झाला ब्राह्मण हिताहित कळेना. दोघंजण निघालेले त्यांनी ते पुनीत गाव सोडलं, भगवतीच्या मंदिरातून बाहेर आले आणि तिकडं उत्तरेचा रस्ता धरला. मग ह्या कुलंबाने काय केलेलं आहे की पहिल्यांदा काशीचं नाव सांगितलं, पण मात्र पहिल्यांदा बद्री केदाराला जाऊ म्हणे आणि नंतर मग काशीला जाऊ म्हणून ते बद्री केदाराला त्यांना आणलेलं आहे. म्हणे सख्या ऐक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम, बद्री केदारा नमून काशी क्षेत्री मग जाऊ. ते क्षेत्री विद्यावंत विप्र आहे त्या परिमित, कोणी आवडेल जो चित्तात विद्या त्यापाशी अभ्यास हो. तेव्हा काशीची काय तुम्ही चिंता करू नका. पहिल्यांदा आपण बद्री केदाराला जाऊ, महादेवाचं दर्शन घेऊ. काशी क्षेत्राला गेल्यानंतर अनेक गुरुजी आहेत आणि तिथं जाऊन आपण शिक्षण घेऊ. आणि मग त्या पद्धतीने त्यांचा तो प्रवास चालू झालेला आहे. दररोज सकाळी उठायचं, आवरायचं, सावरायचं, भिक्षा मागायची, थोडंफार खायचं, पुन्हा चालायला लागायचं, संध्याकाळी तिथं होईन तिथं थांबायचं आणि परत भिक्षा मागायची. आणि अशा पद्धतीनं ते मजल दरमजल करीत करीत उत्तरेला बद्री केदाराला गेलेले आहे. बारगी करून भिक्षाट न पाहते झाले बद्रिकाश्रम, केदारेश्वर देवालयात जाऊन बद्री केदार नमेला. नमिता उभय श्री केदार समर्थ तो प्रगट झाला मच्छिंद्र दत्त, ते पावनी विधी सुत त्यापाशी पातले. आता ह्या अगोदर त्यांनी ठरवलंच होतं, त्या पद्धतीनं तिथं गेले, महादेवाच्या देवळात दर्शन घेतलं. महादेव स्वतः आहे तिथं, मच्छिंद्रनाथ दत्तसुद्धा तिथं आहेत आणि दत्तगुरूंनी आपलं रूप प्रगट केलेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी पण पाहिलेलं आहे आणि तरपटीनाथांनी त्यांना त्यांचं दर्शन घ्यायला लावलेलं आहे. आणि प्रत्यक्ष महादेव ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला नारदाने आपलं खरं रूप प्रगट केलं. अरे कुलंब नव्हतो मी प्रत्यक्ष नारद होतो. तुझी उत्पत्ती ब्रह्मदेवापासून, माझी पण उत्पत्ती ब्रह्मदेवापासून, तू माझा लहान भाऊ आहे, तुझं हित मला कळतं आणि त्याच्यासाठी मी तुला इकडं आणलेलं आहे. चरपट वचन कुलंब तरणे माथा ठेवून म्हणे महाराजा स्वरूप जाऊन सनात करी मजा आता. नारद म्हणे ऐके वचन माझे स्वरूप त्रिवर्ग जाण, परे मी गुरुप्रसादा विण न देख वेळ पुत्रा लागे. यावरी बोले चरपटी नाथ कोणता पाहू गुरु येथ, तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवनत्रय असेना. दरम्यान त्यांनी नारदाला विनंती केलेली आहे की तुम्ही नारद तुमचे फार भक्तिमार्गामध्ये कीर्ती आहे. बली नारद तुंबर हे जे पहिले भक्त आहे देवाचे विशेष, ते त्यांनी ईश्वरती प्राप्ती करून घेतली. पुराणांतरी भागवतामध्ये त्यांचं वर्णन आहे. तेव्हा आता तुम्ही योगायोगन झालं तर तुम्हीच माझे गुरु व्हा. त्यावेळेला नारद म्हणतो की ते माझं काम नाही आहे, ते दत्तगुरू करतील. आणि मग महादेव शंकर प्रगट झालेले आहे. महादेव शंकरांनी दत्तांना सांगितलं की हे पिपलाय नारायणाचा हा अवतार आहे, त्याला तुम्ही दीक्षा द्या, आपल्या पंथामध्ये घ्या, त्यांना सगळ्या विद्या शिकवा. आणि मग ते पद्धतीनं दत्तगुरूंनी त्यांना ते मान्य केलेलं आहे. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रय कृपा करुणी, ठेविता झाला वरद पाणी चरपट मवळी ते धवा. संकल्पित स्थित तनु मन काया वाचा जीवित प्राण, चित्त बुद्धी अंतकरण घेतले गौन संकल्पी. मग वरद हस्त ठेवून मवळी करणी ओपिली मंत्रावळी, ओपिताची अज्ञान कादळी फिटून गेली तत्काळ. त्या महादेवांच्या सांगण्यावरून दत्तगुरूंनी त्यांच्यावरती कृपा केली. त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, कानामध्ये गुरुमंत्र सांगितला, त्याबरोबर त्यांचं जे अज्ञान आहे ते सगळं निघून गेलेलं आहे. ते समाधी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. एकच एक ब्रह्म सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. त्या ब्रह्माचा आपण अंश आहोत आणि आपल्यापेक्षाही वेगळं काही नाही, असं जे ब्रह्मज्ञान आहे ते त्यांना झालेलं आहे. ऐसे ऐकता तेरपट शिवा नामी तसे आनंद भरित, मग जसं करे कळून हृदयात मुखा लागे कुरवाळे. कुरवाळूनी म्हणे अत्रिसुता विद्या सांगावी चरपट नाथा, नावांचा गणी करून सरता नाथ पण ते विवेक स्वतः. महादेवांनी दत्तगुरूंना आज्ञा दिली होती, त्याच्यावरून दत्तांनी त्यांच्यावरती कृपा केली. महादेव शंकर प्रगट झाले. नारदांनी त्याचं दर्शन घ्यायला लावलेलं आहे. हे चरपटीनाथ महादेवाच्या चरणी लोटले, त्यांच्या पाया पडले
मच्छिंद्रनाथांच्या पण पाया पडले. हे कोण? मच्छिंद्रनाथ जे प्रथम दत्ताचे बाळ, त्यांनी नवनारायणाच्यापैकी कविनारायणाचे अवतार, आणि त्याचप्रमाणे हे दत्तमुनी, आणि अशा सगळ्या ओळखी पाळखी झाल्यानंतर ती चौघजणं तिथं गप्पा करीत गोष्टी करीत उभे राहिलेले आहेत. अवश्य म्हणून यात्रीसुत चरपटासी विद्या अभ्यासित सकळ शास्त्रे झाला ज्ञात उपरी तपा भैसवेला. मग नागपत्री आश्पत्ती जाऊन 12 वर्षी वीर साधन 9 कोटी 7 लक्ष रत्न शाबरी कवित्व भय केले. त्यापरी मंत्रविद्या करून मिळविले सुर मंडन स्वर्गदेवता तो शगुन विद्यावरू घेतला. महादेवांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी दत्तगुरूंनी त्यांना विद्या शिकवायचं ठरवलं. 6 महिन्यापर्यंत त्यांनी ते तिथं राहिलेले. बद्री केदाराला स्वतः राहून दत्तमुनींनी त्यांना चरपटीनाथांना आपली विद्या शिकवली. त्याचप्रमाणे मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही नागपत्र अश्वत्थ वृक्षावरती जा, वनीला मार्तंड पर्वतावरती जाऊन जशी पूर्वी मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, भर्तरीनाथ यांनी जशी सेवा केली त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. त्याप्रमाणे पाठवल्यानंतर ते तिकडे गेलेले हे. 6 महिन्यानंतर ती सगळी साधना पुरी झाल्यानंतर ते पुन्हा बद्री केदाराला आले. दत्तमुनींनी त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना तपासाठी बसवा असं महादेवांनी सांगितलं. म्हणून त्यांना तपश्चर्येला बसवायचा निर्णय घेतला आणि चरपटीनाथांना त्यांनी तिथं तपश्चर्येला बसवलं. मग श्रीगुरु आत्रीसूत सेविता झाला गिरनार पर्वत येडीकडे चरपटीनाथ तीर्थावळी चालला. रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर हरेश्वर काशी मनकिरण काय विश्वेश्वर तीर्थ सेवित चालला. आता त्यांना नाथपंथाची दीक्षा दिलेली आहे स्वतः दत्तगुरूंनी. त्यांचे कान फाडले, शैली, शिंगी, कुबडी, फावडी या त्यांना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जटा वाढवलेले आहेत आणि ते आता ह्या नवनारायणांपैकी पिपलायन नारायणाचे अवतार हे चरपटीनाथ म्हणून ते आता उदयाला आलेले आहेत. आता तुम्ही तीर्थयात्रा करा असं सांगितलं. दत्तमुनी गिरनार पर्वतावरती निघून गेले. महादेव शंकर गुप्त झाले. मच्छिंद्रनाथ हे तिथून निघून गेले आणि एकटेच हे चरपटीनाथ तीर्थयात्रा करीत करीत पुढे निघालेले आहेत. आणि ते जात असताना त्यांनी पहिल्यांदा दक्षिणेला गेले, रामेश्वर पाहिलं, गोकर्ण, महाबळेश्वर, जगन्नाथ इकडं पूर्वेकडे गेले. तिकडे जगन्नाथपुरीचं तीर्थक्षेत्र केलं. हरिहरेश्वर, काशी, मनकर्णिका, विश्वेश्वर, काशी विश्वेश्वर त्यांचं दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीनं त्यांची हे तीर्थयात्रा चाललेली आहे. तीर्थेकरिता अपरिमित सत्शिष्य नव झाले त्यात ते नवशिष्य प्रख्यातवंत सिद्ध कळा जाणती. राघव सिद्ध, बाळ सिद्ध, गोकाट सिद्ध, जाबो सिद्ध, नैमित्तिक सारेंद्र कुरुक्ष प्रसिद्ध, द्वारभैरव रणसिद्ध तो. अशा पद्धतीनं या चरपटीनाथांच्या सेवेलामध्ये जे काही 9 लोक राहिलेले होते तेही त्यांच्या त्या विद्येच्या पुढची पिढी त्यांच्यात तयार झालेली. ते 9 सिद्ध होते. त्यांचे जे नाव आहे ते राघव सिद्ध, बाळसिद्ध, गोकाट सिद्ध, जाबू सिद्ध, नैमित्तिक सिद्ध, सारेंद्र, मोक्ष, द्वारभैरव आणि 9वे रणसिद्ध. असे जे चरपटीनाथांचे जे 9 भक्त होते नेहमीचे, त्यांना ज्यांना प्रत्यक्ष चरपटीनाथांनी अनुग्रह दिला आणि त्यांना आपल्या नाथपंथामध्ये सिद्ध म्हणून ते राहिलेले आहे, असे ते 9 सिद्ध होते. जोगी सारंगी निजानंद नयन निरंजन यदु प्रसिद्ध गैबन शूद्र कास्त सिद्ध रेवणनाथा ते असते पै वरेश सुरेश धुरेश कोहर केशमर्दन शुद्ध कपूर भटेंद्र आणि कटभैरव साबर हे नवसिद्ध भरतरीनाथांचे हे जे मूळ 9 नाथ आहेत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, त्याचप्रमाणे गैनीनाथांचं जर स्वतंत्र निवृत्तीनाथांपासून विद्या झालेली आहे. तर हे जे गैनीनाथ आहे हे यांच्यापर्यंत एक गुरु एकच शिष्य अशी पद्धती होती. आणि मग निवृत्तीनाथ ज्या वेळेला त्यांचे शिष्य झाले योगायोगाने, तर निवृत्तीनाथ हे स्वतः महादेव होते. महादेवाचा अवतार निवृत्तीनाथांनी रूपात आले आणि त्यांनी ह्या गैनीनाथांचा अनुग्रह घेतला. मग अनुग्रह घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की महाराज एक दिवशी ते गुरूंना म्हटलेच, त्यांना काही रावलं नाही की गैनीनाथ महाराज गुरुजी आतापर्यंत एक गुरु एक शिष्य ही पद्धत चालत आलेली आहे. पण त्याच्या योगाने काय होतं, हे ज्ञान सीमित आहे. त्याच्यामुळं बघ काय फक्त त्या गुरुला फक्त ते ज्ञान मिळतं, त्या पुढच्या शिष्याला एकेका शिष्यालाच मिळत आलेलं आतापर्यंत. तर मला असं वाटतं की हे जे ज्ञान आहे हे सगळीकडं पोचायला पाहिजे. आणि मग त्यांनी तशी आज्ञा घेतलेली आहे. गैनीनाथांनी त्यांच्यावरती कृपा केली आणि मग त्यांच्यापासून निवृत्तीनाथांच्यापासून ते ज्ञानेश्वरापर्यंत आलेले आहे. आणि ज्ञानेश्वरांनी सुद्धा निवृत्तीनाथांना विनंती करून हे ज्ञान घरोघरी पोचवावं अशी आज्ञा घेतली.
आणि गहिनीनाथांच्या सांगण्यावरून त्यांनी पण ती मान्य केली. आणि मग तिथून पुढं काय झालेलं आहे की ते जे ज्ञान आहे ते सगळीकडेच झालेलं आहे. त्याच्या योगाने निवृत्तीनाथांचं दर्शन घेऊन, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन खूप लोकांचा उद्धार झाला. ते ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला तर झालाच झाला, पण त्याच्यानंतरसुद्धा अनेक पिढ्याचं ज्ञान मिळालेलं आहे. कारण की ते पूर्वी संस्कृतमध्ये होतं, ते दुसरं कोणाला मिळतच नव्हतं. पण मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून ते ज्ञान खुल्लं झालं. आणि मग निवृत्ती ज्ञान देवे तारी आले अपार जीवजंतू, जे 1, 10 लक्ष कोटी नाही की काही त्याची गणना नाही, एवढा लोकांचा उद्धार या ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून पुढं झालेला आहे. सांगायचा उद्देश काय की चरपटीनाथांनी जे 9 सिद्ध तयार केले त्यांचे नाव इथं आले. आता रेवणनाथांचे सुद्धा काही सिद्ध होते. ते जोगी, सारंगी, निजानंद, निरंजन, यदू, गैवनशूद्र, कास्थ रेवणनाथांचे शिष्य आहे. त्याच्यानंतर भर्तरीनाथांनी पण काही सिद्ध तयार केले. उरेश, सुरेश, धुरेश, कुहर, केशमर्दन, शुद्ध कपूर, भटेंद्र, कटभ्रवा, साबर. दक्षेंद्र आणि अनिवार्य अपरोक्ष कामुकार नव सहनसिद्ध प्रसिद्ध दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे निर्याण हरदंतान भौमान होक्ष कृष्णपलायन हेमाक्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे असे. मच्छिंद्रनाथांनी सुद्धा 7 शिष्य तयार केले. दक्षेंद्र, अनिर्वा, अपरोक्ष, कामार्णव, सहनसिद्ध, दक्षलायन, देवसिद्ध, पाक्षेंद्र. गोरक्षनाथांनी 7 शिष्य तयार केले. ते निराणव, हरदंतान, भौमान, वृक्ष, कृष्णपलायन, हेमा, रत्नाकर. आणि त्याच्यानंतर जालिंदरनाथांनी विनय भास्कर, दत्तधात, पवन भार्गव, सुक्षार्णव, कवीड शर्वा, वधम, प्रोक्षित हे 9 शिष्य जालिंदरनाथांचे. कानिपनाथांनी सुद्धा तेवढेच शिष्य तयार केले. शाहरुख, वालुक, शरभ, सहन, प्रोक्षित, कोकिल, कास्मित, संपत हे शिष्य हे कानिपनाथांचे. त्याच्यानंतर पुढं चौरंगीनाथांनी 6 सिद्धांना अनुग्रह दिले. त्यांचे जे नाव आहे ते असे लोम, भ्रतरक, चिरकालवृंद, नारायण, काळिका, सावरजी, चौरंगींचे. मीननाथ, अडबंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धिवंत सुलक्षा, लुक्ष, वृक्षार्णव, समर्थ, द्वारभद्राश 6वा. मीननाथांनी त्याचप्रमाणे अडबंगीनाथांनी सुद्धा 6 शिष्य तयार केले. त्यांचे नावं सुलक्षा, लुक्ष, मोक्षार्णव, द्वार, भद्राक्ष. आणि मग हे जे प्रत्येक नाथांनी काहींचे 7, काहींचे 9, काहींचे 8 असे मिळून 84 सिद्ध झालेले आहे. म्हणजे ती नाथांची दुसरी पिढी. आणि त्यांच्यापासून मग ते 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा असं म्हटलेलं आहे. तो सुख 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वानू. म्हणजे प्रत्यक्ष त्या आळंदीला जे सिद्ध भेट आहे तिथलं जे आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वानू. तेव्हा त्या ठिकाणी ते काही वर्ष राहिलेले त्या सिद्ध बेटामध्ये. आणि तिथलं जे दैवत आहे ते सिद्धेश्वर हे. अशा पद्धतीनं जे पहिली जी पिढी नाथांनी आपले 5-5, 6 सिद्ध तयार केलेले असे मिळून ते सगळे 84 होते. मग त्या 84नी पुढच्या लोकांना दीक्षा दिलेली आहे. त्या 84 गादी तयार झालेल्या आहेत जिथं जिथं ते राहिले एकेका गावामध्ये. मग त्या 84 गादी तयार झाल्या. त्या 84 लोकांनी पुढची पिढीला ज्ञान दिलेलं आहे. मग त्या गादीवरती ते एक माणूस राहिलेले उत्तराधिकारी म्हणून आजही त्या गादी तयार आहेत जागोजागी. आणि त्यांचं जे कार्य हे नाथांचं ते अविरतपणे त्यांच्यामार्फत चाललेलं आहे. 84 सिद्धांचा धाडा पूर्ण ग्रंथी बदला धोंडे नंदन मालुंदरचा मानसिक पूर्ण सेवक असे संतांचा स्वच्छ श्री भक्ती कथा सार समत्गोष्काव किम्यागार सदा परसोत भाविक चतुराश्रमाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु भवन्तु वस्तु. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः, श्री गुरु नमः. जय जयाजी आदिनाथा कर्पूरवर्णावर भूषिता बोलवे पुढे ग्रंथार्था नवरसाधिक रूपेने. मागले अध्यायी केले कथन चरपटीचा होऊन जन्म, दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला. उपरी एकादश नाथापासून 84 सिद्ध झाले पूर्ण, त्यांचे सांगितले नाम यथाविधी करुण्या. एक गहनी वेगळा करून 72 आठांनी केले निर्माण,
उपरी मिननाथ चौरिंगाट भंगन 12 सिद्ध निर्मिले एकूण 84 सिद्ध पूर्ण पुढे ऐका कथन चरपटी करील तीर्थाटन कथा कैसी वर्तले विठ्ठल 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 भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री चैतन्यनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय सर्वदा योग तुला घडावा जे कारणी देह माझा पडावा प्रेक्षू नको गुणवंता अनंता नायका मागणे आता त्या ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे इथे वितो मस्तक ज्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही रघुवीर समर्थ हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय निरंजन आदेश